Students, today we are going to learn the uh, Little Girls Wiser Than Men Part 2. One word brought back another. After all, we can study um, the first part of the lesson. This is the second part. One word which brought back another, and the woman began to quarrel. The men too ran out, and a big crowd gathered in the street. Look, see here. First, we can study the story. There are two girls. They are enjoying in the puddle, and Akulka and Malasha. Akulka is a big girl and Malasha is small girl than Akulka. And in the puddle, Malasha splashed some spots on Akulka's dress. And after that, what are doing? आपण पाहिलं की दोन मुली होत्या. त्यांच्या ईस्टरच्या सणालाच छान छान कपडे घालून त्या बाहेर पडल्या. तळ्याच्या काठावर आल्या. त्या तळ्यातून, तळं म्हणजे छोटं डबकं पाणी साठलेलं होतं तिथं, आणि तिथून ते डबकं ओलांडून त्या एकमेकीकडे येत होत्या. आणि त्यावेळी गंमत म्हणून जेव्हा मलाशाने तिचे पाय त्या पाण्यात आपटले, त्यामुळं आकुलकाच्या ड्रेसवर सगळी घाण चिखल उडाला. आणि त्यानंतर त्या नव्या ड्रेसवर उडालेला चिखल पाहून पुढे काय घडलं पुढे काय घडलं की आकुलकाच्या आईनं जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिने मलाशाला काय केलं, मलाशावर ओरडली आणि तिच्या मानेला, म्हणजे आपण गचुंड धरतो म्हणतो ना तसं, मानेला पकडलं आणि तिला गदागदा असं हलवलं की का तू असं केलं म्हणून. आणि हे जेव्हा मलाशाच्या आईनं पाहिलं तेव्हा काय झालं की ती पण बाहेर आली, आणि असं करत करत दोघींकडच्या बायका बाहेर आल्या. आता बायका बाहेर आल्या. बायकांचा आवाज ऐकून द मेन टू रॅन आऊट. माणसं सुद्धा बाहेर आली. टू म्हणजे सुद्धा. अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि रस्त्यावर भला मोठा जमाव झाला. ऑल वेअर क्राईंग. सगळे असे रडत होते, ओरडत होते. अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. आणि कुणालाही, प्रत्येक जण ओरडत होता, त्याला शेजारचा काय बोलतोय ते सुद्धा कळत नव्हतं. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. कर्स म्हणजे शिव्या देणे. कर्स म्हणजे काय? शिव्या देणे, अपशब्द बोलणे. ते एकमेकावर ओरडत होते, एकमेकाला म्हणजे अपशब्द बोलत होते. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश. एका माणसानं दुसऱ्या माणसाला धक्का दिला. अँड अ फाईट हॅड बिगन. एका धक्क्याने सगळी फाईट सुरू झाली, लढाई सुरू झाली. व्हेन आकुलकाज ग्रँडमदर केम आऊट. जेव्हा आकुलकाची आजी घरातून बाहेर आली, सी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द पिझंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. ती त्या सगळ्याच क्राऊडच्या मधोमध जाऊन उभी राहिली आणि लोकांशी बोलू लागली. काय म्हणते पहा. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. अरे तुम्ही काय करताय. कन्सिडर द हॉलिडे. आज सुट्टी आहे. दिस इज अ टाइम फॉर एन्जॉईंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. अरे ही तर मजा करण्याची वेळ आहे. पहा तुम्ही काय करताय, हे काय पाप करताय. सीन म्हणजे काय? पाप. ही काय वेडवाकडं करताय बुवा, असं तिला म्हणायचं. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. त्यांनी त्या म्हातारीकडं काही लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. तिचेच पाय त्यांनी काय केले? नॉक केले म्हणजे तुडवले. तिचेच पाय केले, काय केले? तुडवले. सी वुड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम. ती त्या दोन्हीकडच्या लोकांना थांबवू शकली नाही. कोण? आकुलकाज ग्रँडमदर. If it had been for Akulka and Malasha. While the woman exchanged words, Akulka whipped off her
dress and went back to the puddle in the lane. पहा, जेव्हा ह्या बायकांचा इकडे गोंधळ चालला होता तोपर्यंत आकुलकाने काय केलं की तिच्या ड्रेसवर जी घाण पडली होती ती विप ऑफ म्हणजे पाण्याने काय केली, पुसून घेतली थोडक्यात. अँड वेंट बॅक टू द पुडल, आणि परत त्या तलावाकडे गेली. सी पिक्ड अप अ पेबल्स अँड बिगॅन टू स्ट्रेच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. पा सी पिक्ड अप अ पेबल्स, पेबल्स म्हणजे छोटे दगड, इथं त्याचा अर्थ असा होतो. तिने छोटे दगड घेतले आणि ती बिगॅन टू स्क्रॅच, आणि तिने अशी ओरखडायला लागली त्या दगडांनी. पेबल्सचा अर्थ गोट्या सुद्धा होतो बरं का, आपण ज्या गोट्या खेळत होत्या, परंतु इथं अर्थ होतो छोटे दगड घेतले आणि तिने ते जमिनीवर ती अशी स्क्रॅच करायला लागली. स्क्रॅच करून काय करत होती ती, तर अशा पद्धतीने ती स्क्रॅच करायला लागली की ज्या स्क्रॅच मधून पाणी काय होईल, पुढे वाहून जाऊ शकेल. व्हाईल सी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप, तिला स्क्रॅचिंग करताना पाहून मलाशा देखील तिथं आली. अँड बिगॅन टू हेल्प हर, आणि तिला मदत करू लागली. सी पिक्ड अप अ क्लिप अँड वायडन द रील. आता रील म्हणजे काय, छोटी खाच, काय छोटी खाच. तिनं सुद्धा एक चिप घेतली, दगडाची चिप घेतली, आणि ती जी रील ती बनवत होती पाणी जाण्यासाठी ती तिने आणखी रुंद करायला तिला मदत केली. द peasants had begun to fight just as the otter went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. The girls ran, one from one side of the reel, the other from other side of the reel. पहा, द peasant म्हणजे तो जमाव, ती गर्दी एकमेकाबरोबर अशी लढाईला बेतात आली होती. अगदी त्याच वेळी, जस्ट ॲज, त्याच वेळी ऑटर वेंट डाऊन द रील, त्या मुलींनी जो ते रील बनवली होती, तिची खाच बनवली होती, त्यातून ते जे साठलेलं पाणी होतं, छोटंसं पुडल होतं, छोटं डबकं होतं, ते पाणी त्या रील मधून खाली व्हायला लागलं. कुठपर्यंत गेलं ते पाणी, व्हेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन, जिथं ती म्हातारी म्हणजे आकुलकाची आजी त्या सगळ्यांना बाजूला करायचा प्रयत्न करत होती, तिथपर्यंत ते पाणी गेलं. आणि ते पाणी गेल्यानंतर काय झालं, द गर्ल्स रॅन, त्या मुली सुद्धा ते पाणी पळायला लागलं, त्यांना आनंद झाला, छोट्या होत्या त्या सुद्धा त्या पाण्याबरोबर पळायला लागल्या. कशा पळत होत्या, वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील, त्यांनी जी ती रील बनवली होती अशा पद्धतीनं, तर त्या रीलच्या एका बाजूने एक जण पळत होती, दुसऱ्या बाजूने दुसरी पळत होती. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड आकुलका, आणि आकुलका जोर जोरात ओरडत होती, पहा मलाशा, पहा, बघ कसं पाणी पळते, असं त्या आनंदाने एकमेकीशी बोलत होते. मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. पहा बरं का, मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. The girls were running and laughing at a chip which was bobbed up and down the reel. पहा, दोघी एकदम आनंदी झाल्या ते पाणी जाताना पाहून. दोघी मोठमोठ्याने हसत होत्या आणि त्या पाण्यासोबत पळत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट, आणि पळत पळत त्या कुठं आल्या, स्ट्रेट द क्राऊड इन टू द ऑफ द पीझंट, तिथल्या त्या ग्रामस्थांच्या त्या गर्दीमध्ये डायरेक्ट मध्ये त्या आल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट, म्हातारीनं ह्या दोघींना पाहिलं आणि मग ती त्या लोकांना बोलू लागली. शेम ऑन यू बिफोर गॉड मेन, स्वतःच बद्दल काहीतरी लाज बाळगा म्हटली. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. अरे मूर्खांनो, या दोन मुलींच्या भांडणामुळं किंवा या दोन मुलींमुळं तुम्ही एवढे जण भांडताय,
पण ह्या दोघी तर ते केव्हाच विसरून गेले त्यांचं भांडण. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. पहा या मुली एकमेकींशी किती छान पद्धतीने खेळतायत. दे आर वायझर दॅन यू. वाईज म्हणजे शहाणा. त्या तुमच्यापेक्षा अधिक शहाण्या आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड. मग त्यांनी आपली लढाई, ते काय युद्ध सुरू केलं होतं ते थांबवलं आणि मुलींकडं पाहिलं आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि मग ते एकमेकावरच हसायला लागले आणि आपल्या आपल्या शेतांकडे निघून गेले. आता याच्या खाली आपल्याला वर्कशॉप दिलेला आहे. वर्कशॉपमध्ये पहिला भाग काय पहा, हे मी तुम्हाला याचा फोटो काढून पाठवणार आहे, याचा पुन्हा सराव करायचा. रीड अलाउड द प्रॉपर इंटोनेशन. योग्य इंटोनेशन म्हणजे प्रश्न असेल तर त्या पद्धतीने वाचायचा, विनंती असेल तर त्या पद्धतीने वाचायची, साधं वाक्य असेल तर त्या पद्धतीने वाचायचं. आता पहा हे वाक्य पहा. डोंट गो. काय? डोंट गो. लुक आउट. आय एम अफ्रेड. शेम ऑन यू. नेव्हर माइंड. तर ही जी वाक्य आहेत ही उद्गारवाचक वाक्य आहेत, ती थोडी आश्चर्याने वाचायची. डोंट गो म्हणजे जाऊ नकोस, हे थोडं आपण काय केलेलं आहे, आज्ञा दिलेली, ती त्या पद्धतीने वाचायची. आय एम अफ्रेड, त्याच्यामध्ये आय एम अफ्रेडचा अर्थ काय होतो, मी घाबरलोय, म्हणजे आपली थोडीशी भीती आपल्या स्वरांमध्ये आली पाहिजे. आता पुढे काय म्हटले पहा. स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये आपल्या बॉडीचे, शरीराचे कोणकोणते पार्ट आलेले आहेत त्यांची यादी करायची आहे. ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. तर नुसती पुस्तकातलीच नाही तर आणखी 3 बॉडी पार्ट्सची नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये ॲड करायची आहेत. किंवा या पुस्तकातली अगोदर लिहा आणि उरलेले बॉडी पार्ट जे तुम्हाला येतात ते सगळ्याची यादी करा. पुढे काय म्हटले पहा.